रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा आषाढी वारी निमित्त अतिशय उत्कृष्ट अभंग जौनपुरी आणि भैरवी असा एकत्रित राग असणारा गातोय, ऐका। काळी दोनची पट्टे लक्ष देऊन व्यवस्थित तुम्ही हा अभंग करावा अशी माझी इच्छा आषाढी पर्व काळ एकादशी दिन, 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 आषाढी पर्व काळ एकादशी दिन। ही झाली स्थायी। आता अंतरा कसा आहे तो पहा। हरी जागरण देवा प्रिय, हरी जागरण देवा प्रिय, हरी जागरण देवा प्रिय, हरी जागरण देवा प्रिय, हरी जागरण देवा प्रिय। निराहार मूत जो करी आवडी, 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 मोक्ष परवडी त्याचे घरी, मोक्ष परवडी त्याचे घरी, मोक्ष परवडी त्यांचे घरी, निराहार मूत जो करी आवडी, निराहार मूत जो करी आवडी, निराहार मूत जो करी आवडी, निराहार मूत जो करी आवडी। उत आचारती हरी कथा करीती, वृत्त आचारीती हरी कथा करीती, नाम घोष गाती आवडी, नाम घोष गाती आवडी, निराहार मूत जो करी आवडी, निराहार मूत जो करी आवडी,
स्नान पुंडलिकाचे दर्शन चंद्रभाग्य स्नान विठ्ठल दर्शन धन्य होती विठ्ठल दर्शन धन्य होती निराकार जो करी आवडी निराकार बोल जो करी आवडी निराकार जो करी आवडी निराहार जो करी आवडी. गात्यातला अभंग म्हणायचं बरं का, लक्षात ठेवा. एकनाथ महाराजांचा अभंग आहे हा. एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम. मी राग बदललाय. एक जनार्दनी ऐसा ज्यांचा पुन्हा उत्तरार्धात तोच राग. तया सर्वोत्तम नोपेक्षितो तया सर्वोत्तम जो करी आवडी निराहार वृत जो करी आवडी निराहार वृत जो करी आवडी निराहार वृत जो करी आवडी. मोक्ष परवडी त्याचे घरी मोक्ष परवडी त्याचे घरी मोक्ष परवडी त्याचे घरी मोक्ष परवडी त्याचे घरी निराहार वृत जो करी आवडी निराहार वृत जो करी आवडी निराहार वृत जो करी आवडी निराहार वृत जो करी आवडी. अतिशय उत्कृष्ट एकादशीचा अभंग लक्षात ठेवा. आणि त्यातल्या त्यात आषाढी पर्व काळ ध्यानात आलं का तुमच्या. पर्व काळ म्हणजे कुठल्याही साधकाला आपला नियम करण्यासाठी हा पर्वकाळ हा साधणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळं दिंडी बरोबर येणारे जे लोक आहेत त्यांनी हा पर्वकाळ साधून लक्षात ठेवा. देहभाव अर्पून भगवंताला जर प्रार्थना केली तर निश्चित भगवंताची एक दिवस एक ना एक दिवस अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. ही माझ्या भगवंताचीच शपथ घेऊन सांगतो. रामकृष्ण हरी.
विठ्ठल केशवा.